आज आम्ही करूया मुलांसाठी रताळ्याचे पौष्टिक असे पॅनकेक। काल गेले भाजी आणू घेताना आणले रताळी। माझ्या पिल्लूक रताळी आवडतात, गोव्यात एका कणगा म्हणतात। मुलांच्या लहान भुकेसाठी एकदम उत्तम असत हे पॅनकेक, पौष्टिक आणि साधे सोपे करू। रताळी तासून घेतली, स्वच्छ धुतली आणि मग किसली। 1 वाटी किस झालो, त्याच्यात चवीप्रमाणे गुळ घातला, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातला, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातला आणि लागत तसं थोडं थोडं पाणी घालून जाडसर असा मिश्रण करून घेतला। खूप जास्त पाणी घालून पातळ करायचं नाही। मग त्याच्यात वेलची पूड घातली, चवीनुसार मीठ घातला आणि किंचितशी हळद घातली रंगासाठी। अर्धा चमचा जिरा हातावर जरा कुस्करून घातले। पॅनकेक खाताना दाताखाली जरासा जिरा इला की चविष्ट लागतात पॅनकेक। 1 वाटीत 2 चमचे इतक्या तूप घेतले। तूप जरा घट्ट झालेला होता म्हणून तव्यावर ठेवून गरम करून घेतले जरा। मग पातळ झाल्यानंतर जरासं तव्याक लावलंय आणि बनवलेला बॅटर पॅनवर पसरून घेतलंय। लगेच त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं शिजूक द्यायचा। दुसऱ्या बाजून पण परत तूप लावून घेतलंय, व्यवस्थित भाजले तशी परत आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळेच पॅनकेक करून घेतले। उकडलेली रताळी जर आवडत नसा तर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं पदार्थ बनवून खाऊ देऊ शकतो आपण मुलांका म्हणा किंवा इतर कोणाकडे, कारण रताळी किती पौष्टिक आहोत ह्या आपल्या सगळ्यांकाच माहिती असा। आणि रताळ्याच्या पॅनकेक मध्ये सगळेच हेल्दी साहित्य वापरलेलं असा, त्यामुळे मुला पण अगदी आवडीन खातली। तुम्ही पण अशा प्रकारचे हेल्दी पॅनकेक कधीतरी करून नक्कीच बघा। आपण असे पॅनकेक मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकतो, नाहीतर त्यांना संध्याकाळची भूक लागता मग तेव्हा पण असे बनवून देऊ शकतो। जरा मुलांना काहीतरी वेगळा असा भेटला की मुलं आनंदाने आणि आवडीने खातात। आणि आता जरी पावसाळा असलो तरी ह्या सीझन मध्ये सुद्धा रताळी बाजारात विकू घेतात, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा आणि सांगा कसे झाले।